ज्ञानमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानवराय तुकोबराय त्याआधी सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची साधना आणि त्याप्रमाणे आपल्या आराध्य दैवताकडे जाणं ही सर्व परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे संतांच्या मार्गदर्शनातून घडत आलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे विस्तारली जात आहे, त्याची वाढ होत आहे. ती वाढ होण्याकरताच संत अवताराला येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. याकरता संतांनी फार मोठी ही प्रचाराची प्रसाराची योजना केलेली आहे. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं तर तुकोबारा म्हणतात, या भक्तीचा आम्ही डांगोरा पिटणार. जसे दौंडी दिली जाते, डांगोरा केला जातो, तसं आम्ही या भक्तीचा डांगोरा समाजामध्ये या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी केलं म्हणून आपल्या या सोहळ्यांना मोठं स्वरूप येत आलेलं आहे. आळंदीचा कार्तिकी वारीचा सोहळा, पंढरपूरचा आषाढी कार्तिकीचा सोहळा, देहूचा विजेचा सोहळा, पैठणचा नाथमार्गांचा समाधी सोहळा आदी करून जी जी संतांची स्थानं, देवाची स्थानं, या स्थानामध्ये आज आपल्याला फार मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. हे संतांचं महत्त्वाचं कार्य आहे. या कार्यामध्ये, या साधनेमध्ये कीर्तन ही साधना, भजन ही साधना सर्वात महत्त्वाची आहे. आणि ती भक्तीची साधना करण्याकरता जी ही उपकरणं लागत आहेत, ज्याद्वारा ती भक्ती विशेष आनंदाने आणखी घडत चाललेली आहे, त्यामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने असं जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. या भक्ती साधनेमध्ये भजनाला प्रामाण्य आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. इतर बाजूने आपली थोरवी किती असली त्याला महत्त्व नाही. भजनाच्या दृष्टीने तो काय करतो आहे, भक्तीच्या दृष्टीने, कीर्तनाच्या दृष्टीने काय करतो आहे याला महत्त्व आहे. म्हणून भजन ही साधना, कीर्तन ही साधना. या साधनेमध्ये वीणा आणि पखवाज, मृदंग हे महत्त्वाचे साधनं आपल्या संतांनी पूर्वीपासून लावून दिलेली आहे. तबला, पेटी ही या प्रकारे राजस साधनेमध्ये मोडली जातात आणि वीणा आणि पखवाज ही सात्विक साधनेमध्ये मोडली जाणार आहेत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजनाला, कीर्तनाला मृदंग लावला जातो, वीणा लावला जातो आणि त्याद्वारे ही साधना आपली घडत असते. म्हणून तुकोबाराने म्हटलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. तो पखवाज सात्विकता प्रगट करतो, वीणा सात्विकता प्रगट करते आहे. म्हणून या सात्विक उपकरणाच्या द्वारा, या साधनाच्या द्वारा भक्तीमध्ये आपण रंगून जातो. त्या भक्तीमध्ये ब्रह्मरसाची निष्पत्ती होते. तुकोबारा म्हणतात, सेवू ब्रह्मरस आवडीने. म्हणून हा ब्रह्मरस निर्माण होणारा हा मृदंग, वीणा ही आपली वारकरी संप्रदायाची साधना आहे. आणि ही साधना ज्यांनी चांगल्या प्रकारे टिकवली, भजनात कीर्तनात मृदंगाची साथ दिली, त्याचप्रमाणे आपण स्वतःही या साधनेत राहून अन्यांनाही या साधनेत आणण्याचा प्रयत्न केला. अन्य अनेक ठिकाणी क्लास घेऊन त्या भास्कर महाराजांनी अनेक मुलं तयार केलेली आहेत. आपण जे शिकलो ते इतरांनाही शिकवावं ही त्यांची भूमिका. त्यांचे वडीलही विठ्ठल महाराज राजगुरू हे पखवाज वाजून या भक्ती साधनेला खूप मोठं स्वरूप देत असत. मुंबईमध्ये घाटकोपर येथे यांचं वास्तव्य राहून तिथेही मोठे कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्यांनी राबवलेले आहेत, घडवलेले आहे.
आणि त्यांनीच आपल्या मुलांना याप्रमाणे भास्कर महाराजांना शिक्षण देऊन त्यांनाही आणखी चांगल्या शिक्षकाकडे ठेवून ही मृदंग विद्या चांगल्या प्रकारे हस्तगत केली, आत्मसात केली. आणि महत्त्वाचं, मृदंग वाजवताना मुख्य भजनाचं अंग जे आहे हे गायनाचं आहे. गायक हा महत्त्वाचा असतो आणि त्याला सहाय्यक म्हणून पखवाज असतो. त्याच्या ताल देण्याला सहाय्यक म्हणून पखवाज असतो. काही ठिकाणी पखवाज वाजवणारे म्हणणाऱ्याचं ऐकूच देत नाही आणि पखवाजाचाच आवाज खूप वाढवून आपलंच महत्त्व करत असतात. पण भास्कर महाराजांनी मात्र त्याप्रमाणे कधीच केलं नाही. अनेक ठिकाणी कीर्तनामध्ये त्यांनी वाजवलेलं आहे, पाहिलेलं आहे. गायकाच्याला अनुकूल तसं धरून चालणं, आडवं तिडवं करून गायकालाही उलटं पालटं करण्याचा प्रयत्न न करणं, याही पद्धतीने त्यांनी कधीच केलं नाही. त्या गायकाच्या मनाला साथ देण्याकरता आपला मृदंग आहे हे भान त्यांनी ठेवून त्या प्रकारे या भजनाच्या अंगात राहून त्यांनी लोकांना खूप चांगल्या प्रकारे आनंदित उल्लसित केलेलं आहे. म्हणून त्यांनी आयुष्यभर केलेली साधना, आजपर्यंत 50 वर्ष ही साधना त्यांनी केली. म्हणून त्यांच्या साधनेचाही गौरव करावा, त्यांच्या सेवेचाही गौरव करावा. म्हणून आपले फटवाले धर्मशाळेतील सर्व विश्वस्त मंडळी त्यांच्या लक्षात आलं की नियमाने आपल्या इथे हजर राहून नियमाने मृदंगाची साथ देणारे भास्कर महाराज गुणाचं कौतुक करायला पाहिजे. म्हणून कौतुक करण्याकरता या सर्व फटवाले मंडळींनी, या विश्वस्त मंडळांनी त्यांचा सन्मान सत्कार करायचा ठरवला आणि तो माझ्या हस्ते ठरवला. म्हणून मलाही हे भजन साधनेतलं मृदंगाच्या साथीचं स्वरूप कसं आहे आणि कशी साथ दिलेली आहे. आज वैष्णव सदनला काकड्याच्या भजनाला ते आले आणि काकड्याच्या भजनात पूर्ण 2.25 तास पखवाज वाजवला. पण असा वाजवला की काकड्याचे अभंग ऐकू जावे, त्या तालाला आपण साथ द्यावी असं शांततेने लयात ते पखवाज वाजत राहिले. पखवाज बडवला नाही, पखवाज वाजवला आणि योग्य प्रकारे भजनाला साथ दिली. म्हणून त्यांचं कौतुक वाटतं. त्यांनी अशीच आपली विद्या चांगल्या प्रकारे वाढून साथ देण्याचं काम करावं. निश्चित अशी सेवा देवाला आवडते, भगवंताला आवडते, संतांना आवडते. त्याच्यातूनच मग ब्रह्मरसाची निष्पत्ती होत असते. म्हणून हा आनंद त्याने आतापर्यंत दिला. त्याचं कौतुक म्हणून हा त्यांचा सन्मान करायचा. ही भजनाची रसिक मंडळी, आवडीचे रसिक मंडळी, फटवालेकर, ही सर्व विश्वस्त मंडळी त्यांनी आपल्या भागात हे रत्न आहे, आपल्या भागातलं हे पखवाज वाजवणारे आहेत. ही एक विद्या कला ते चांगल्या प्रकारे भजन सेवेला लावतात. म्हणून त्यांचं कौतुक करावं म्हणून या सर्व विश्वस्त मंडळांनी हा भाग घेतला, हे करायचं ठरवलं. त्यांच्याच माध्यमातून मी त्यांचा म्हणून त्यांचं हे कौतुक करण्याकरता हा सन्मान केलेला आहे. त्यांच्याकडून अशीच सेवा चांगल्या प्रकारे संप्रदायाची घडत राहो, वृद्धिंगत होवो, हीच एक प्रभूचरणी ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी माझं हे थोडंसं निवेदन संपवतो. हरिओम तत्सत. जय ज्ञानोबराय, जय तुकोबराय, जय जोग महाराज. रामकृष्ण हरी. त्यांनाही भजनाची साथ देण्याकरता धर्मपत्नीने साथ चांगली दिली की तुम्ही भजनाला जात जा, कीर्तनाला जात जा. म्हणून त्यांचंही कौतुक करावं असं वाटतं. धर्मपत्नी तिला म्हणतात जी पतीला धर्मात साथ देणारी, पतीकडून धर्म घडवणारी ती धर्मपत्नी. म्हणून त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांनाही भजन हे आवडतं आहे. म्हणून गायिका ते आहेत, करतायत, तर त्यांचंही कौतुक करतो.